राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पायउतार घेऊन वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेंना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा सवाल. मुंबईतील IMC इथे बंजारा समाजाची बैठकीला मंत्री संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. हैदराबाद गॅजेटनुसार ST प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजय पंडितांचा मागणीला पाठिंबा. बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. नारायणगडावर मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं भाषण होणार. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद GRवरून विखे पाटील आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली. काही जण अपघाताने पुढारी झाली आहेत. विखे पाटलांची टीका, तर प्रत्युत्तर देताना हाकेंकडून विखेंच्या व्यंगावरून टीका. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य. जरांगेंनी नारायणगडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन. जरांगेंनी गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फेनिक्स पुरस्कारानं सन्मान. काहींना वाटलं माझी राग होते, इतक्यात मी भरारी घेतली. फेनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना दिला टोला. मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीनं. 2 वर्षांमध्ये दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी. शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्याचे होते गुन्हे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.